मागील व्हिडिओमध्ये आपण वड्याची आळू आणि भाजीची आळू असे दोन प्रकार आळूचे पाहिलेले आहेत. आणि आता हे मी पानं काढून घेणार आहे. खूप मोठं पान आहे हे, आणि ते आता मी भाजी करणार आहे. तर तुम्हाला दाखवते किती मोठी पानं झालेली आहेत. पुन्हा खूप छान हिरवेगार पानं आहेत आणि खूप मोठे असल्यामुळे आपल्याला 2-3 पानं घेतली तरी पण चालून जातील. हे पान तर खूपच मोठं झालेलं आहे. फोनच्या साईज मध्ये सुद्धा ते येत नाही, इतकं मोठं पान आहे. जवळजवळ 1.5 फुटाचं तरी पान झालं असेल हे. तर आता मी ही आळू काढून घेणार आहे. ही भाजीची आळू आहे आणि ही वड्याची आळू आहे. तर ही आपण भाजी करण्यासाठी ही भाजीची आळू काढून घेणार आहोत. खूप मोठं पान आहे हे, आणि हे 2-3-4 पानं काढलेली आहेत आणि आपण ह्या देठाचे आता सोलून तुकडे करून घेणार आहोत. आळूच्या भाजीमध्ये टाकण्यासाठी हा अर्धी पेंडी चुका आहे आणि त्याची आळूची देठं आहेत ते सोलून घेतलेली आहेत. तर हे बारीक चिरून घ्यायचं. आणि ही आळूची पानं सुद्धा बारीक चिरून घेतलेली आहेत. आणि याच्यामध्ये डाळ आणि शेंगदाणे, याच्यामध्ये डाळ आणि शेंगदाणे भिजत टाकलेले आहेत, हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणे. तर ही भाजी तुमच्या आवडीनुसार तुम्ही कशा पद्धतीने करतात ते तशी करा, पण टाकताना एवढं साहित्य मात्र टाका. आळूच्या भाजीमध्ये चिंच गूळ टाकतात, त्यामुळे ती भाजी खूप टेस्टी होते. पण काही लोकांना चिंच गूळ आवडत नाही, म्हणून मग आपली साध्या पद्धतीने करायची. शिजवून घेतले, कुकरला शिट्ट्या काढून घेतले आणि याला थोडंसं घोटायचं आहे, फोडणी टाकायची.